नमस्कार सर्वांना, स्वागत आहे माझ्या चॅनलवरती सर्वांचं. श्री स्वामी समर्थ. तर आज आपण समर स्पेशल किंवा उन्हाळा स्पेशल कलिंगडाचा ज्यूस बनवणार आहोत. भरपूर जणांना कलिंगड खावंसं वाटत नाही किंवा कंटाळा आलेला आहे खाऊन. तर अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने मी कलिंगडाचा ज्यूस बनवणार आहे, तेही शुगर फ्री बनवणार आहोत. तर हे पहा, मी इथे मीडियम साईजचं कलिंगड घेतलेलं आहे. असं डार्क पिंक बघून घ्यायचं, म्हणजे ते गोड असतं आणि कलर देखील छान येतो आपल्या ज्यूसला. तर चला, तर मी आता तुम्हाला ह्याची गर काढून दाखवणार आहे. चाकूच्या साह्याने अलगदपणे ह्याचा गर काढून घ्यायचा. चाकू लागेल याची काळजी घ्यायची एकदम. आणि या सालीचा देखील आपण वापर करणार आहोत, त्यामुळे मी असं काढून घेणार आहे याचा गर. नाहीतर तुम्ही डायरेक्ट कापून देखील असं फोडींमध्ये कट करून देखील तुम्ही काढू शकता, तो इझिली निघतो. हे थोडंसं आहे, म्हणजे थोडंसं वेळ लागतो असं काढायला, पण तुम्ही तसं पण काढू शकता फोडी करून. चला, तर मी आता हे काढून घेणार आहे. हे पहा, असं पूर्ण आपण आतमधील गर काढून घेणार आहोत. काळजी घ्यायची, चाकू हाताला लागणार नाही याची. हे पहा, तो आता ट्रेत पण हलत आहे, पण तरी देखील मी आता काढून घेत आहे याच्यामधला गर. हे पहा, आता अर्धा गर काढून झालेला आहे. मी आता राहिलेला पण काढून घेणार आहे अशा पद्धतीने. हे पहा, असं मी पूर्ण काढून घेतलेलं आहे गर चाकूच्या साह्याने. पूर्णपणे काढून घेतलेलं आहे. तर हे पहा, आता मी इथे गर काढून घेतलेलं आहे. ह्याच्यामधील बिया पण मी पूर्ण काढून घेतलेल्या आहेत. तुम्ही पण बिया ह्याच्यामधील काढून घ्या, नाही मग ज्यूस चांगला होत नाही, बियामध्ये येतात दाताखाली. किती छान कलर दिसत आहे पहा. मी आता ह्याला मिक्सरच्या भांड्यामधून काढून घेणार आहे. पहा, मी आता इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेणार आहे सर्व कलिंगडाचा गर. थोडा थोडा टाकायचा आणि पाणी अजिबात टाकायचं नाही. पाणी अजिबात नाही टाकणार आहे मी. तुम्ही जर का शुगर टाकणार असाल तर थोडंसं पाणी टाका, पण पाणी टाकल्यामुळे थोडी चव वेगळी होते त्याची. तर मी आता मिक्सरला लावून घेणार आहे, झाकण लावलेलं आहे. आता फिरवून घेणार आहे. तर हे पहा, असं आपण एवढी कन्सिस्टन्सीमध्ये बारीक करून घ्यायचं आहे याला. पाणी अजिबात नाही टाकलेलं. मी आता ह्या जी आपण साल काढलेली त्याच्यामध्येच मी आता सर्व करून दाखवणार आहे, म्हणून मी साल तशी राऊंड शेपमध्ये काढून घेतलेली, गर त्याच्यातला आतमधला काढून घेतलेला. मी आता ह्याच्यामध्ये सब्जा सीड्स टाकून घेणार आहे. भिजवलेल्या नाही आहेत, या अशाच टाकत आहे, का तर हा ज्यूस आहे, लगेच भिजतात, त्या वेळ नाही लागत. आपली बाकीची तयारी होईपर्यंत हे भिजतं चांगलं. आता कलिंगडाच्या फोडी देखील मी टाकून घेत आहे, बारीक करून घेतलेल्या, त्यातीलच थोड्या फोडी ठेवलेल्या. तर हे पहा, किती छान दिसत आहे आणि झटपट होतो. आपण ह्याच्यामध्ये पाणी वापरलं नाही, बर्फ पण नाही वापरलेला. फक्त कलिंगड जे होतं ते फ्रीजचंच होतं, थोडा वेळ म्हणजे थंड व्हायला ठेवलेलं. लहान मुलांना देत असाल तर तुम्ही बर्फ वगैरे नका टाकू. तर कसा झाला आहे कलिंगडाचा ज्यूस नक्की कमेंट करून सांगा. अशाच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. माझे चॅनल नवीन आहे, सर्वांनी सपोर्ट करा. तर खूप छान होतो, तुम्ही देखील बनवा आणि प्या. कमेंट करून सांगा कसा झाला आहे तो कलिंगडाचा ज्यूस.